व्हीटचे असलेले डिसीज आणि पेस्ट. आता डिसीजेस आणि पेस्ट जे असतील, बरोबर आहे का, डिसीजेस, तर ते डिसीजेस मला आधी एकदा तुम्हाला डिसीजच्या बाबतीत थोडंसं सांगावं लागेल, बरोबर आहे. डिसीजेसच्या बाबतीत डिसीज अल्बम मला पहिल्यांदा तुम्हाला हा सांगावा लागेल, मग त्याच्यानंतर आपल्याला डिसीजेसकडे वळता येईल. मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हीट हा असा क्रॉप आहे की ज्याला आपल्याला शिकायला थोडासा वेळ लागेल, पण एकदा आपण व्हीट शिकलो त्याच्यानंतर मग तुम्हाला खूप जास्त असं अडचण येणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर खूप जास्त अशी काय अडचण तुम्हाला येणार नाही. ओके, चालेल. मग आता पाहूया एकंदरीतरित्या आपण व्हीट असलेला जो क्रॉप आहे, व्हीटचा जो क्रॉप आहे आपला, व्हीट क्रॉप जो आहे, व्हीट क्रॉपच्या बाबतीत आपण एकंदरीतरित्या पाहूया. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की व्हीटमध्ये असलेलं ग्रीन रिव्होल्यूशन पाहिलं होतं, प्लांटची मॉर्फॉलॉजी कंप्लीट आपण पाहिली होती. मग त्याच्यानंतर आपण क्लायमेट पाहिलं होतं, सोईंग सीझन पाहिला होता की व्हीट कधी सो करायचं, सीड रेट पाहिला होता असा वेगवेगळ्या पद्धतीनं. नॉर्मल रिकमेंडेशन पाहिलं होतं, ड्रिबलिंग, बरोबर आहे का, ड्रिलिंग या पद्धतीनं पाहिलं होतं. मग आपण ब्रॉडकास्टिंग, त्याच्यासोबत लेट सोन व्हरायटी असेल तर आपण थोडंसं उशिरा, लेट सोन व्हरायटी असेल तर आपण थोडंसं उशिरा पेरत असू आपण, तर अशा कंडिशनमध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती की जास्त प्रमाणात किंवा आपल्याला जास्त सीड रेट द्यावा लागतो, 25%, म्हणजे जवळपास आपण पाहिलं होतं की 125 किलोचा सीड रेट आपण ठेवला होता, 125 किलोचा सीड रेट आपण ठेवला होता, हे आपण पाहिलं होतं. बरं, मग आता पुढे जाऊया थोडंसं आपण अजून जे ट्रीटमेंट पाहिलं, फोटोपिरियडिझम पाहिलं, व्हेजिटेटिव्ह स्टेजेस आपण पाहिल्या होत्या, व्हेजिटेटिव्ह पार्ट, व्हेजिटेटिव्ह स्टेजेस आपण पाहिल्या होत्या, क्रॉपच्या जर्मिनेशन पाहिलं होतं, त्याच्यानंतर तुमचं असलेलं टिलरिंग स्टेज पाहिलं होतं आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. बरं, जॉईंटिंग स्टेज, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. मग वीड पाहिलं होतं आपण, दोन महत्त्वाचे वीड पाहिले होते आपण याच्यातले. पहिला पाहिला होता फॅलरिस मायनर, बरोबर आहे का, ज्याला आपण मिमिक्री वीड म्हटलं होतं, यांच्यामध्ये मिमिक्री वीड असं म्हटलं होतं आपण फॅलरिस मायनरला. फॅलरिस मायनरला याच्यानंतर पाहिलं होतं ॲव्हेना फॅटुआ, ज्याला आपण वाईल्ड ओट म्हणतो. वाईल्ड ओट हे सुद्धा गव्हातलं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं ऑब्जेक्शनेबल वीड आहे. या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मग आपण थोडंसं पुढे गेलो होतो की यांचं हार्वेस्टिंग कधी करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं की हार्वेस्टिंगच्या वेळेस मॉइश्चर 20 ते 25%, आणि ज्या वेळेस त्याचं थ्रेशिंग करतो, थ्रेशिंग करून ॲट द टाइम ऑफ स्टोरेज त्याचं जे मॉइश्चर होतं, बरोबर आहे का, ज्यावेळेस आपण थ्रेशिंग करतो त्यावेळेस ॲट द टाइम ऑफ स्टोरेज आपण त्याचं जे मॉइश्चर पर्सेंटेज आहे 10-12% पर्यंत खाली आणलं होतं आपण. पुढे जाऊया आपण आता थोडंसं. त्याच्यानंतर यील्ड आपण पाहिलं होतं की बाबा ग्रेन यील्ड जे आहे ते ॲव्हरेजली 30 क्विंटल आहे. नॅशनल ॲव्हरेज ग्रेन यील्ड जे असतं व्हीटचं हे 25.6 किलो किंवा 26 किलोच्या आसपास जे आपलं नॅशनल ॲव्हरेज यील्ड आहे ते आपण पाहिलं होतं. मग याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो होतो. नंतर आपण पाहिलं होतं की याची प्रोडक्शन, तर जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त प्रोडक्शन चायनामध्ये होतं गव्हात. सेकंड नंबरला मात्र इंडिया आहे. इंडियामध्ये या 26.5 क्विंटल पर हेक्टर हे नॅशनल प्रोडक्टिव्हिटी आपली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन चायनाचं आहे, बरोबर आहे का. त्याच्या सेकंड नंबरला मग इंडिया लागतो. बरं, आता राईस तुम्ही जर भारतात, भारतात जर तुम्ही पाहत असाल, पर्टिक्युलरली इंडियामध्ये जर तुम्ही पाहत असाल, बरं, तर यांच्यामध्ये साधारणतः भारतात सगळ्यात जास्त प्रोडक्शन राईसचं होतं का व्हीटचं, मला सांगू शकते कोणी. भारतात प्रोडक्शन राईसचं जास्त का व्हीटचं जास्त, कोणी सांगू शकते का. भारतात राईसचं प्रोडक्शन जास्त, तर फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्जेक्शनेबल वीड. फॅकल्टेटिव्ह म्हणजे काय, फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्जेक्शनेबल म्हणजे काय की जे मिक्स केलं तर प्रॉब्लेम येतो, म्हणजे त्याचं सीड जर मिक्स झालं एकदा मग त्याला सॉर्ट आउट करणं लयच अवघड आहे. मला सांगू शकते का की भारतामध्ये साधारणतः राईसचं प्रोडक्शन जास्त आहे का व्हीटचं प्रोडक्शन जास्त आहे, पटकन सांगायचं मला. इंडियामध्ये राईस प्रोडक्शन जास्त आहे का व्हीट प्रोडक्शन जास्त आहे, बरं सांगू शकते कोणी. येस, ऑब्व्हियसली इंडियामध्ये राईस प्रोडक्शन जास्त आहे, व्हीट नाही बेटा, राईस प्रोडक्शन जास्त आहे इंडियामध्ये, व्हीट नाही, राईस प्रोडक्शन जास्त आहे, लक्षात घ्या. म्हणून राईसला आपण काय म्हणतो, स्टेपल फूड ऑफ इंडिया. आपण व्हीटला नाही म्हणत स्टेपल फूड, आपण राईसला स्टेपल फूड ऑफ इंडिया म्हणतो, बरोबर आहे का. फर्स्ट राईस आहे, सेकंड प्रोडक्शन 2 नंबरला प्रोडक्शन होतं ते म्हणजे गव्हाचं, व्हीटचं. ओके, चला जाऊया पुढे आपण. मग याच्यासोबत महत्त्वाच्या गोष्टी, प्रोडक्टिव्हिटी इंडियामध्ये सगळ्यात जास्त. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, एका युनिट एरियामध्ये. प्रोडक्शन म्हणजे काय, एका माणसाकडे 1 लाख रुपये, दुसऱ्या माणसाकडे 50,000 रुपये आहे. 1 लाख रुपये म्हणजे त्याचं प्रोडक्शन जास्त. एका माणसानं 1 तासच काम करून 50,000 कमावले, त्याला दिवसभर काम करून 1 लाख रुपये कमावले, उदाहरण. तर त्याचं प्रोडक्शन जास्त, पण प्रोडक्टिव्हिटी याची जास्त की एका तासात 50,000 कमावले. ते युनिट एरियामध्ये असतं, लक्षात घ्या. यस, युनिट एरियामध्ये म्हणजे कसं की एखाद्या राज्याला प्रोडक्शन जास्त होतं. एखाद्या राज्यात एरिया ऑफ कल्टिवेशन जास्त असतो, म्हणजे लागवड सगळ्यात जास्त होते. तर भारतात गव्हाची लागवड सगळ्यात जास्त होते उत्तर प्रदेशमध्ये. कुठं होते, उत्तर प्रदेशमध्ये. नीट आहे का, भारतात सगळ्यात जास्त गव्हाची लागवड होत असेल कुठं, तर ती होत असते उत्तर प्रदेशमध्ये. मी एरिया अंडर कल्टिवेशन म्हणतोय, म्हणजे मला गव्हाची लागवड सगळ्यात जास्त होती उत्तर प्रदेशमध्ये. पण गव्हाची प्रोडक्टिव्हिटी, तर प्रोडक्टिव्हिटी मेची आहे सर जास्त. मी प्रोडक्टिव्हिटी, अरे बाळा मी व्हीट बाबतीत बोलतो ना, मी प्रोडक्शन विचारलं होतं निकिता, मी तिथे प्रोडक्शन विचारलं होतं, प्रोडक्टिव्हिटी नव्हती विचारलं.
तर प्रोडक्टिव्हिटी ऑफ राईस नाही, मी प्रोडक्शन विचारलं होतं रे तुम्हाला की भारतात सगळ्यात जास्त प्रोडक्शन कशाचं होतं. मी प्रोडक्टिव्हिटी शब्द नाही वापरणार, मी विचारलं होतं की भारतात प्रोडक्शन सगळ्यात जास्त राईसचं होतं का व्हीटचं. मी प्रोडक्टिव्हिटी नाही म्हणलो ना. मी तुम्हाला म्हटलं होतं की भारतात राईसचं प्रोडक्शन जास्त होतं का व्हीटचं प्रोडक्शन जास्त होतं. तर भारतात राईसचं प्रोडक्शन जास्त होतं, प्रोडक्टिव्हिटी नाही. प्रोडक्टिव्हिटी इज अ डिफरंट थिंग, लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात आपण. मग सांगण्याचं तात्पर्य किंवा भारतामध्ये प्रोडक्टिव्हिटी पंजाबमध्ये सगळ्यात जास्त, हरियाणा मग उत्तर प्रदेश. पण एरिया कल्टिवेशनच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर भारतात सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशमध्ये एरिया आहे, कल्टिवेबल एरिया. गव्हाचा कल्टिवेबल एरिया हा सगळ्यात जास्त कुठे आहे, हा सगळ्यात जास्त आहे तो म्हणजे तुमच्या उत्तर प्रदेश, मग पंजाब आणि मग त्याच्यानंतर हरियाणा. ओके, पुढे जाऊया आपण. किंवा पंजाबच्या बाबतीत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या, पंजाबला काय काय म्हणतात, ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या मला त्या मी तुम्हाला काढून दिल्यात. पंजाबला व्हीट बाउल ऑफ इंडिया म्हणलं, ग्रॅनरी ऑफ इंडिया म्हणलं. ग्रेनरी ऑफ इंडिया का, कारण ग्रेन्स सिरियल्स तिथं प्रोडक्शन किंवा तिथं त्या ठिकाणी जास्त होतं. इंडियाचं ब्रेड बास्केट, इंडियाची ब्रेड बास्केट जी आहे, इंडियाज ब्रेड बास्केट जे आहे हे आपण पंजाबला म्हणतो. पुढे जाऊया आपण आता पाहूया याचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं असतं. व्हॉट डू मीन बाय न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, बरोबर आहे का. यस, प्रोडक्टिव्हिटी पंजाब, प्रोडक्शन यूपी. बरं, प्रोडक्शन यूपी आणि एरिया ऑफ कल्टिवेशन, एरिया अंडर कल्टिवेशन श्रीकांत, हे सुद्धा उत्तर प्रदेश. चला सर, महाराष्ट्राचं पण सांगा एरिया आणि प्रोडक्शन. महाराष्ट्राचा एरिया आणि प्रोडक्शन हा व्हॅरी होतो. आता हा डेटा येणार तुमचा करंटमध्ये कसा की दरवर्षी प्रोडक्शन बघा, तुम्ही ऐकलं असेल की यावर्षी 10 लाख हेक्टर एवढा एरिया सोयाबीनच्या अंडरमध्ये आला. म्हणजे याचा अर्थ काय, दरवर्षी पेरणी बदलत असते, याच्यानुसार प्रोडक्शन बदलत असतं, याच्यानुसार प्रोडक्टिव्हिटी बदलत असते. थोडीफार प्रोडक्टिव्हिटी नाही बदलणार पण प्रोडक्शन बदलत असतं. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जर आपण पाहायला गेलो, बरोबर आहे का, इन केस ऑफ महाराष्ट्र जर आपण पाहिलं गव्हाचं प्रोडक्शन, तर इन केस ऑफ महाराष्ट्र गव्हाचं प्रोडक्शन ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी आहे आपली महाराष्ट्राची सुद्धा जवळपास 20 ते 25 क्विंटलच्या आसपास, 20 ते 22.5 क्विंटलपर्यंत आपल्याला गहू महाराष्ट्रात मिळत असतो. ठीक आहे, चला कैलाशी जाऊ पुढे आपण. आता बघूया आपण मिनरल न्यूट्रिशन. मी हे सगळ्यात शेवटी काही करंट अफेअर्समध्ये कव्हर करेन, काळजी करू नका. आता बघूया आपण मिनरल न्यूट्रिशन. तर मिनरल न्यूट्रिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता, मिनरल न्यूट्रिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता, मिनरल न्यूट्रिशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय काय गव्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर प्रोडक्शनमध्येही यूपी का, प्रोडक्शनमध्ये यूपी. एरिया वाईज सगळ्यात जास्त जर कुठे लागवड होत असेल, गव्हाची लागवड सगळ्यात जास्त होती उत्तर प्रदेशमध्ये, गव्हाचं प्रोडक्शन होतं उत्तर प्रदेशमध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे पंजाबमध्ये. ही गोष्ट पक्क लक्षात ठेवायचं. गव्हाचं प्रोडक्शन जिथं लागवड जास्त होणार आहे तिथं प्रोडक्शन जास्त असते. गव्हाचं प्रोडक्शन जास्त उत्तर प्रदेशमध्ये, गव्हाची लागवड म्हणजे कल्टिवेशन, एरिया अंडर कल्टिवेशन हा उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आहे. गव्हाचा एरिया म्हणजे गव्हाचं प्रोडक्शन एकंदरीतरित्या तुमच्या सगळ्यात जास्त याच्यामध्ये आहे तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त तुमच्या पंजाबमध्ये आहे. पुढे जाऊया आपण. आता पाहूया मिनरल न्यूट्रिशन. आता मिनरल न्यूट्रिशन म्हणजे गव्हाला काय काय द्यायला पाहिजे. ॲक्च्युली मुळात कोणी सांगू शकते का मला, विच अमॉंग द फॉलोइंग इज कन्सिडर्ड एज 100% ऑर्गॅनिक क्रॉप. खालीलपैकी असं कोणतं जे 100% ऑर्गॅनिक क्रॉप आहे असं कोणी सांगू शकते का मला, किंवा हे सर आम्हाला माहिती आहे की याला 100% ऑर्गॅनिक क्रॉप म्हणतात. असं कोणतं क्रॉप आहे मला कोणी सांगू शकते, पटकन सांगा. जर माहिती असेल तर पटकन सांगा. डायडॅश इज कन्सिडर्ड एज 100% ऑर्गॅनिक क्रॉप, कोणी सांगू शकते का, सांगा बरं उत्तर. माहिती आहे का तुम्हाला प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीचा डिफरन्स. आता मी तेच कितीतरी वेळा सांगितलं करंट. बघा पुन्हा सांगतोय, 2 माणसं आहेत, एका माणसाकडे 1 लाख रुपये आलेत, दुसऱ्या माणसाकडे सुद्धा 1 लाख रुपये आले. एक माणूस होता याच्याकडे 1 लाख रुपये आले, दुसऱ्या माणसाकडे 50,000 रुपये आलेत. किती, 50,000 रुपये आलेत. तर याचं प्रोडक्शन जास्त आलं का लक्षात. याचं प्रोडक्शन, आता उदाहरणार्थ एका माणसाला 10 पोते गहू झालेत, 10 पोते गहू झालेत, मग शेती किती असो 10 पोते गहू झालेत. दुसऱ्या माणसाला 5 पोते गहू झालेत. आता याला 10 पोते गहू झालेत, याचा अर्थ याचं प्रोडक्शन जास्त आहे. पण याला 10 पोते 10 हेक्टरमध्ये झालेत, याला 5 पोते 1 हेक्टरमध्ये झालेत. म्हणजे हे 5 पोते 1 हेक्टरमधून भेटलेत, 10 पोते 10 हेक्टरमधून भेटलेत. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी याची जास्त. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता याची जास्त. खालीलपैकी कोणता असं क्रॉप आहे की जे 100% ऑर्गॅनिक क्रॉप आहे. तर टी, चहा हे 100% ऑर्गॅनिक क्रॉप मानलं जातं सहसा, लक्षात घ्या. टी इज कन्सिडर्ड ॲज अ 100% ऑर्गॅनिक क्रॉप. मी काय ज्या गोष्टी सांगतोय ना, प्रत्येक वाक्य माझं महत्त्वाचं आहे बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रत्येक वाक्य मुद्दाहून पुन्हा या गोष्टी का सांगतोय माहिती आहे का, की याच्यातलं वाक्य शब्द त्याच्यावरचे प्रश्न आहेत डायरेक्ट. हे तुम्हाला कळत असेल. आता मला वाटतं तुम्हाला कळत असावं या गोष्टी. तर सांगण्याचं तात्पर्य, यस खालीलपैकी कोणता असं स्टेट आहे की जे 100% ऑर्गॅनिक स्टेट आहे. तर सिक्कीम हे असं स्टेट आहे, लक्षात घ्या, विच इज द फर्स्ट अँड 100% ऑर्गॅनिक स्टेट. सिक्कीमला 100% ऑर्गॅनिक स्टेट मानलं जातं, बरोबर आहे का. बरं, 100% ऑर्गॅनिक क्रॉप कोणता, तो आहे तुमचा टी. आता प्रश्न काय येतो की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करत असताना बऱ्याचदा लोक व्हीट क्रॉपमध्ये सुद्धा जास्त करून केमिकल न्यूट्रिएंट टाकत नाहीत, केमिकल न्यूट्रिएंट फवारत नाही किंवा टाकत नाही जास्त करून, बरोबर आहे का, कारण ते खाण्याचा पदार्थ आहे आणि तो घरी खाल्ला जातो, ग्रेन्स त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे का सर. प्रोडक्टिव्हिटी जास्त तर प्रोडक्शन जास्त नसतं. अरे बाबा, एका माणसाकडे शेतकरी असं सांगत हे पहा, प्रोडक्शन जास्त तर प्रोडक्टिव्हिटी जास्त कशावरून रे बाळा. आधी गोष्ट, राम है रे राम, ये है शाम, लक्षात घ्या. राम आहे श्याम. राम दिवसाचे 1 लाख रुपये कमावतो. किती, 1 लाख रुपये कमावतो.
याच्यासाठी राम 10 तास काम करतो. किती तास काम करतो? 10 तास काम करतो. राम 10 तासात 1 लाख रुपये कमावतो. हे झालं रामचं प्रोडक्शन, बरोबर. आता इथं आहे श्याम, मेरा नाम श्याम है रे. सांगण्याचं तात्पर्य श्याम 50,000 रुपये कमवतो. मग रामपेक्षा श्यामची इन्कम कमी आहे, बरोबर आहे का? म्हणजे प्रोडक्शन याचं जास्त, याच्यापेक्षा रामचं प्रोडक्शन जास्त झालं, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या. बघा मी सांगतो सांगतो सांगते 2 मिनिटं सांगते 2 मिनिटं. याला 1 लाख रुपये दिवसाला भेटतात, पण तो 10 तास काम करतो. याला 2च तास काम करावं लागतं, पण याला दिवसाला 50,000 रुपये भेटतात. उत्पन्न याचं जास्त आहे, पण उत्पादकता याची जास्त आहे. याला एका तासाच्या हिशोबानं जर गेलं तर याला 10,000 रुपये प्रति घंटा भेटेल, आणि याला जर पाहिलं आपण तर याला 25,000 रुपये प्रति तास प्रमाणे पैसे मिळतात. मग प्रोडक्शन याचं जास्त, पण प्रोडक्टिव्हिटी याची जास्त. याचं उत्पन्न जास्त आहे, पण याची उत्पादकता जास्त आहे. आता कळालं का मला सांगा? आता कळालं का मला सांगा? आलं का लक्षात मी काय सांगते? याला दिवसाला 1 लाख रुपये भेटतात, पण त्यासाठी त्याला 10 तास काम करावं लागतं. त्याला एका तासाचे 10,000 रुपये भेटतात. याला दिवसाला 50,000 भेटतात, पण काम 2च तास करावं लागतं. याला एका तासाचे 25,000 भेटतात. आलं का लक्षात? याची प्रोडक्टिव्हिटी जास्त, याचं प्रोडक्शन जास्त. तसंच एखाद्या शेतकऱ्याला उत्पन्न झालं 10 पोते, तर त्याचं प्रोडक्शन जास्त आहे, पण ते किती एकरात झालं? तर 10 एकरात 10 पोते सोयाबीन झालं. दुसरा शेतकरी आहे ज्याला 5 एकरात किंवा त्याला 2 एकरामध्ये 5 पोते सोयाबीन झालं. येतंय का लक्षात? 2 एकरात 5 पोते सोयाबीन झालं. इथं एकरी ॲव्हरेज किती आला? 1चा. इथं एकरी ॲव्हरेज किती आला? 1.25चा. अरे येतंय का लक्षात? तर याचं ॲव्हरेज जास्त आलं, म्हणजे याची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, याचं प्रोडक्शन नुसतं जास्त आहे. कळालं का? क्लिअर का? प्रोडक्टिव्हिटी इज अरे कळालं का? कम्य बम म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. कम्य बम बर यस. टोटल किती सोयाबीन झालं? एखाद्या शेतकऱ्याला कमी होईल, एखाद्याला जास्त होती, याची प्रोडक्शन जास्त. आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? एकरी किती उतारा आला, बरोबर आहे का? आता एका शेतकऱ्याकडे 100 एकर जमीन आहे, याच्याकडे 10 एकर जमीन आहे. याला 10 एकरात 20 पोते झालं, त्याला ऑब्वियस जास्त, त्याला 100 पोते सोयाबीन होणार आहे. अलग लक्षात मी काय सांगतो? 100 पोते सोयाबीन होणार आहे. समजलं का? समजलं का? आता क्लिअर आहे का? प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीचा फरक किती पांचट आहे रे हो, किती पांचट धंदे येते. प्रोडक्शन म्हणजे टोटल किती इन्कम झालं, त्याला टोटल किती सोयाबीन आला त्याच्या घरात, प्रोडक्शन, बरोबर आहे का? आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? एकरी किती उतार आला त्याला? एकरी याला 7 पोते झाले, त्याला 3च पोते झाले, पण त्याची जमीन जास्त आहे म्हणून त्याला प्रोडक्शन जास्त. अरे क्लिअर असेल तर सगळेजण सांगा, असं भिकारी धंदे करू नका. क्लिअर असेल तर 100 जण जेवढे, बरोबर आहे का? सगळ्यांनी कमेंट करा पटापट. चला क्लिअर असेल तर पटकन सांगायचं. चला पटकन. बरं चला जाऊया पुढे आपण आता. चला हाँ चलो आगे चलते हैं, बहुत कुछ अच्छा सुनते हैं. चलो आगे चलते हैं, आपण पुढे जाऊ आता. आता प्रश्न काय तो माहिती आहे का, की मिनरल न्यूट्रिशन ज्यावेळेस द्यायचं आहे, बरोबर आहे का? मिनरल न्यूट्रिशन ज्यावेळेस द्यायचं आहे, अशा वेळेस प्रॉब्लेम सगळ्यात मोठा काय असतो? मिनरल न्यूट्रिशन ज्यावेळेस द्यायचं आहे, अशा वेळेस सगळ्यात मोठा इश्यू हा येतो की मिनरल न्यूट्रिशन देत असताना सगळ्यात मोठा इश्यू काय येतो? मिनरल न्यूट्रिशन देत असताना की गव्हाला बऱ्याचदा केमिकल जास्त वापरायला नाही पाहिजे, मुळात वापरायला नाही पाहिजे, केमिकल जास्त वापरायला नाही पाहिजे, कारण गहू त्याच्यानंतर काय खूप जास्त प्रोसेस होता भाग नाही आहे, गव्हाचं काय खूप प्रोसेसिंग केलं जात नाही, म्हणून याला केमिकल फर्टिलायझर जास्त वापरल्या जात नाही, वापरायला नाही पाहिजे. मग जनरली याला वापरलं जातं शेणखत वापरलं जातं, पण तरी सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी जे आहे, बरोबर आहे का, क्रोमोझोम नंबर बाबतीत बोलतो मी, सगळ्यात शेवटी बोलतो बेटा, सगळ्यात शेवटी बोलतो गजानन, सगळ्यात शेवटी बोलतो मी, ते सोडणार नाही टॉपिक, काळजी नका करू. मग सांगण्याचं तात्पर्य पहा की ज्यावेळेस तुम्ही पाहता नायट्रोजनच्या बाबतीत, सो क्रिटिकल लीफ स्टेजेसला नायट्रोजन 2.5% लागतो. इंडियन सॉइल जेवढेही आहेत दे आर हेवीली लेस और दे आर ऑलवेज हॅव्हिंग द लॅक ऑफ नायट्रोजन इन देम. भारतीय जेवढ्याही माती आहेत, भारतातल्या ऑलमोस्ट मातींमध्ये नायट्रोजन नाहीच आहे, म्हणजे नायट्रोजनची लीच कमतरता आहे. म्हणून तुम्ही पाहिला असेल नायट्रोजन आपण स्प्लिट करून देतो, 2 डोजेसमध्ये देतो, नायट्रोजन जास्त टाकावं लागतो आपल्याला, कारण इंडियन सॉइल्समध्ये नायट्रोजनची कमतरता जास्त आहे. बरं, जनरली रिकमेंड केलं जातं इरिगेटेड क्रॉप असतील तर 120 ते 150 किलो नायट्रोजन तुम्ही द्यायला पाहिजे क्रॉपला. रेनफेड म्हणजे काय, फक्त पावसाच्या पाण्यावर जर शेती करत असाल तर अशा सिच्युएशनमध्ये 40 ते 60 किलो नायट्रोजन तुम्ही द्यायला पाहिजे.
इन रेनफेड क्रॉप इन मॉइश्चर अवेलेबिलिटी इज सफिशियंट. ॲडिशनल डोस आपल्याला 40 किलोचा आपण देऊ शकतो. रेनफेड कंडिशन आहे, इन रेनफेड क्रॉप मॉइश्चर अवेलेबिलिटी जर चांगली असेल तर आपण नायट्रोजनचा डोस एक्स्ट्रा देऊ शकतो. तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला का? असा नायट्रोजन देणं, हवेतून थोडासा जरी पाऊस पडला तरी सुद्धा झाडाची ग्रोथ खूप फास्ट होते. पण आपण इकडे याला पाणी देऊ परेशान, याला नायट्रोजन देऊ परेशान, तरी सुद्धा याची ग्रोथ तेवढी प्रॉपर होत नाही. कारण हवेतून ज्यावेळेस पाऊस पडत असतो ना, थोडासा पाऊस पडू द्या, पटकन पालवी फुटते. थोडासा जरी पाऊस पडला नाही, पटकन पालवी फुटते बघा झाडाला. मग सांगण्याचं तात्पर्य काय की हवेतून पाऊस पडला, हवेतून पाऊस पडल्यानंतर जमिनीवरती ओलावा लागला की हवेतला असलेला नायट्रोजन जो आहे, हवेतला नायट्रोजन जो आहे ते पाऊस त्या नायट्रोजनला घेऊन खाली येत असतो. ते नायट्रोजनला घेऊन तो पाऊस खाली येत असतो. लक्षात घ्या मी काय सांगतोय, कळते का? नायट्रोजनला घेऊन तो पाऊस खाली येत असतो. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन पावसात मिक्स होत असतं. म्हणून जमीन जी आहे ती आपल्याला थोडासा जरी पाऊस पडला तर प्रफुल्लित झाल्यासारखी दिसते, कारण ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन पावसात मिक्स होऊन खाली येत असतो. मग सांगण्याचं तात्पर्य की या पद्धतीनं जर तुम्ही पाहत असाल, जर समजा कॅल्केरियस सॉईल असतील, आता कॅल्केरियस म्हणजे ज्या मातीमध्ये कॅल्शियम जास्त आहे अशा मातीमध्ये, किंवा स्ट्रॉंगली अल्कलाईन सॉईल असेल ज्या मातीची पीएच ही खूपच जास्त आहे, म्हणजे ती माती खूपच जास्त अल्कलाईन आहे, अशा सिच्युएशनमध्ये नायट्रोजन टाकत असताना युरिया वगैरे वापरायचं नाही. तिथं वापरायचं कॅन फर्टिलायझर, ज्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये याला म्हणतात किसान खाद. बरोबर आहे? कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, याला नॉर्मल भाषेमध्ये किसान खाद म्हणतात. लक्षात घ्या. किंवा जर समजा जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त आहे, अल्कलाईन जास्त जमीन आहे, अशा वेळेस अमोनियम सल्फेट तुम्ही वापरायला पाहिजे, विच इज ऑलवेज बेटर दॅन द युरिया. नीट आहे का मी काय सांगतोय? नीट आहे का मी काय सांगतोय? सर नायट्रोजन ॲट ए टाइम का नाही द्यायचं? नायट्रोजनचा डोज स्प्लिट याच्यासाठी केला जातो. नायट्रोजन इज हायली वोलाटिल आणि झाडांना नायट्रोजनची खूप गरज आहे. झाडांमध्ये नायट्रोजनची गरज काय आहे? टू मेंटेन द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आपल्यामध्ये सुद्धा आपल्या शरीराची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी नायट्रोजनच महत्त्वाचं आहे. सर कसं काय? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन डाळवर्गीय पिकं फिक्स करतात आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन डाळवर्गीय पिकांना भेटल्यानंतर तो जातो त्यांच्या शेंगामध्ये आणि आपण म्हणतो की त्या शेंगांचं वरण जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरात येतात प्रोटीन्स. मग प्रोटीन्स इज द ॲलिफॅटिक चेन ऑफ नायट्रोजन. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ द नायट्रोजन. प्रोटीन हे नायट्रोजनपासून तयार होत असतात. लक्षात घ्या. प्रोटीन हे नायट्रोजनपासून तयार होत असतात. कळतं का मी काय सांगतो? प्रोटीन हे नायट्रोजनपासून तयार होत असतात. म्हणून आपल्या सुद्धा शारीरिक वाढीसाठी म्हणतात ना, जिममध्ये चाललायस प्रोटीनचा डब्बा खावायला लागतो. बरोबर आहे का? प्रोटीनचा डब्बा खायचा म्हणजेच काय? नायट्रोजन कन्झम्पशन करायचं. आपल्या मसल गेन होतात. मसल गेन होतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय? आमच्या मसल तर लईच भयानक गेन झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की बाबा नायट्रोजन हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि नायट्रोजन हा हायली वोलाटाईल आहे. जसं कापराची वडी आपण टाकली का नाही आपल्या ताटामध्ये, थोड्या वेळाने ती गायब होते, तसा हा नायट्रोजन हायली वोलाटाईल आहे. तर लिचिंग लॉसेस किंवा नायट्रोजन लॉसेस हे जास्त असतात याच्यामध्ये. लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय? सांगण्याचं तात्पर्य काय? फॉर द कॅल्केरियस अँड स्ट्रॉंगली अल्कलाईन सॉईल कॅन फर्टिलायझर असेल, अमोनियम सल्फेट असेल. बरोबर आहे का? तर हे कधीही द्यायचं जर समजा तुमच्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट किंवा स्ट्रॉंगली अल्कलाईन माती असेल, अशा वेळेस युरिया देऊ नका. बरं, आता युरियाला काय म्हणतात नीट आहे का? युरियाला काय म्हणतात ते नीट आहे का? युरिया इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तुम्हाला माहिती आहे का? युरिया इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तुम्हाला माहिती आहे का? इट इज अ सिंथेटिक ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तुम्हाला माहिती आहे का? मला सांगा, युरियाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर का म्हणायचं मला सांगा. तुमच्या डोक्यातला ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जो कन्सेप्ट आहे ना, तुम्ही बदलून टाकणार आहे आज. ऑर्गॅनिक फर्टिलायझर, युरिया इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तुम्हाला माहिती आहे काय? ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय माहिती आहे का? लक्षात घ्या. ज्या कोणत्या फर्टिलायझरला तयार करत असताना, बघा लक्षात घ्या मी काय सांगतोय, नीट आहे का? ज्या कोणत्या फर्टिलायझरला तयार करत असताना, नीट आहे का, कार्बन त्याच्यामध्ये असतो. इफ द फर्टिलायझर कन्सिस्टिंग और कंटेन्स अ कार्बन इन इट व्हाईल फॉर्मेशन और व्हाईल मेकिंग, नीट आहे का, एखाद्या कोणत्याही फर्टिलायझरला तयार करत असताना तिथे जर कार्बन वापरला गेला तो त्या फर्टिलायझरला म्हणत असतात ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आणि युरिया तयार करताना कार्बन वापरला जातो. युरिया तयार करताना कार्बन वापरला जातो. म्हणून युरियाला आपण जनरली काय म्हणतो रे? जनरली आपण काय म्हणतो? युरिया इज अ ऑर्गॅनिक फर्टिलायझर. समजलं मला काय सांगायचं ते? हॅलो, युरिया इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक फर्टिलायझर. का ते कळालं का? कारण कळालं का? कारण युरिया तयार करताना साधारणतः त्याच्यात कार्बनची मात्रा जास्त असते. एखाद्या फर्टिलायझरमध्ये ज्यावेळेस कार्बन चांगलं त्यावेळेस त्याला म्हणतात ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आलं का लक्षात? ऑर्गॅनिक फर्टिलायझर. मला कळालं का सांगा? क्लिअर असेल तर 100% क्लिअर म्हणून सांगा बरं. येस, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. मला क्लिअर असेल तर 100% क्लिअर म्हणून सांगा, नाही तर नाही सांगा. मला एकदा क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून सांगा. बरं, आता दोन पद्धती असतात फर्टिलायझर ॲप्लिकेशनच्या. मी मुद्दाम बेसिक पासून सांगतोय बरं का, एकदम बेसिक पासून. आपल्याला काय टेन्शन नाही, रिलॅक्स. कारण हे एकदा बेसिक कळालं ना, तुम्ही क्रॉप असे वाचता उडवून टाकता. क्रॉप उडवायला लागतेच काय तुमच्यासारख्या लोकांना रे? कारण आता मी काय म्हटलं होतं, परीक्षेत जे शिकवलं याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की लॉजिक डेव्हलप करणं. लॉजिक डेव्हलप झाले की तुम्हाला प्रश्न चिल्लर वाटतील. मग चिल्लर अरे हेड असे प्रश्न हेड मला असे कधी सोडवतो मी, चिल्लर रे. आता नीट आहे का? किंवा ज्यावेळेस आपल्याला पाहायचं आहे की साधारणतः ॲप्लिकेशन, तर या फर्टिलायझर ॲप्लिकेशन करत असताना 2 मेथड असतात. बघा लक्षात घ्या. ॲक्च्युली 3 मेथड पाहता येईल आपल्याला. एकाला म्हणतात बेसल डोस. नीट आहे का? बेसल डोस. बरं,
दुसरा असतं टॉप ड्रेसिंग. कोणतं? टॉप ड्रेसिंग. बरं. आणि तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे साईड ड्रेसिंग. कोणता? साईड ड्रेसिंग. हे 3 मुद्दे असतात हा. पहिलं बेसल डोस, दुसरं टॉप ड्रेसिंग, तिसरं साईड ड्रेसिंग. या 3 गोष्टी आहेत. तर कॅल्केरियस म्हणजे काय? एखाद्या मातीत कॅल्शियम कार्बोनेट जास्त असेल. वैभव बेटा, दळण निसताना आपल्या गावाकडे लेडीज पाहिलं असेल की दळण निसताना पांढरे खडे येतात आणि त्या पांढरे खडे, इफ अ प्रेग्नंट वुमन निसिंग द दळण ॲट दॅट बाबा निसिंग द दळण म्हणजे दळण दिसते एखादी प्रेग्नंट वुमन, ॲट दॅट टाइम त्याच्यात जर पांढरे खडे आले तर ती खडे खाते, जस्ट बिकॉज ऑफ टू गेट द कॅल्शियम इनसाइड द बॉडी. कारण प्रेग्नंट वुमनच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता खूप जास्त प्रमाणात असते. तुम्ही डिसीज ऐकला असेल कदाचित, बरोबर आहे का? मिल्क फिवर नावाचा डिसीज जो जनावरांमध्ये सुद्धा होत असतो ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम. आणि भारतीय स्त्रियांच्या शरीरात 2 गोष्टींची कमतरता सगळ्यात जास्त आहे. एक कॅल्शियम, व्हिटॅमिन नाही दुसरं बावळ्या, आणि दुसरं आयरन, बरोबर आहे का? एक कॅल्शियम आणि एक आयरन. म्हणून प्रेग्नंट वुमन बऱ्याचदा काय करतात, ते खडे खातात. तर गावाकडे तुम्ही दळण निसताना पाहिलं असेल की त्याच्यात पांढऱ्या रंगाचे जे खडे निघतात का नाही, दॅट इज अ कॅल्शियम कार्बोनेट. ते कॅल्शियमचे असतात. अरे अलग लक्षात. कॅल्केरियस सॉइल म्हणजे काय? जिच्यात कॅल्शियम कार्बोनेट जास्त असतो, कॅल्केरियस सॉइल त्याला म्हणायचं. मग कॅल्केरियस सॉइलला युरिया वापरायचा का? मला सांगा बरं एकदा. कॅल्केरियस सॉइलमध्ये युरिया वापरसान का? अरे युरिया वापरसान का तुम्ही? कॅल्केरियस सॉइलमध्ये युरिया वापरायचा का? नाही. तिथं काय वापरायचं? कॅन फर्टिलायझर, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. आता हे पण मी एकदा सांगून देतो इथं. ऍक्च्युली हे आपण डिटेलमध्ये थोडंसं सॉइलमध्ये पण पाहतो, पण आता इथे पण मी सांगतो बघा. झाडांना पाहिजे असतो नायट्रोजन, बरोबर आहे का? मग नायट्रोजन झाडं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकतात, नीट आहे का? एक ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन करून घेऊ शकतात झाडं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, झाडं युरियाच्या फॉर्ममध्ये, बरोबर आहे का? मग या युरियाचं कन्व्हर्जन भविष्यात होत असतं नायट्रेट आणि नायट्राईट. मी सांगतो हा, नीट आहे का? नायट्रेट आणि नायट्राईट. तिसरं असतं ते म्हणजे अमोनिया, अमोनिया या फॉर्ममध्ये. चौथं असतं कॅल्शियम आणि अमोनिया, कॅल्शियम अँड अमोनिया. सांगतो मी काय सांगतो बघा लक्षात घ्या. झाडं वेगवेगळ्या 4 पद्धतीनं. आता आपल्याला भूक लागली म्हणजे आपण पोळीच खाल्लं पाहिजे असं नाही आहे ना. आपल्याला भूक लागली म्हणजे आपण काही खाऊ शकतो. मुलींना भूक लागली त्या भेळ, कचोरी, समोसा, आलू टिक्की, बरोबर आहे का? भैया जरा तीखा पाणी डालना, भैया जरा मीठा पाणी डालना, बरोबर आहे का? मग सांगण्याचं तात्पर्य त्याला भूक लागली ते काही खाऊ शकतात. पोरांना भूक लागली ते काही खाऊ शकते. भैया तंगडी कबाब लाव, बरोबर आहे का? मुर्गा लाव, खिलके लाव, कैसे भी लाव, मैं कैसे भी खाता, बरोबर आहे का? असे लोक काय असतात. म्हणजे भूक लागली याचा अर्थ प्रत्येक वेळेस चपाती खावी असा अर्थ नाही ना. मग याला भूक लागली नायट्रोजनची, प्रत्येक वेळेस त्यानं युरिया घेतला पाहिजे असं कंपल्सरी नाही ना. त्याला नायट्रोजन पाहिजे. बरं असं कधी पाहिलं का की एखाद्या झाडाला तुम्ही नायट्रोजन टाकला, म्हणजे युरिया टाकला, हो युरिया टाकला आणि त्या झाडाचं वरचं पान तोडलं आणि भसाभस युरिया पानातून बाहेर यायला, बरोबर आहे का? बाबा युरिया बाहेर का? यानं पान तोडलं, मग सगळ्याचं सगळं युरिया बाहेर यायला तिथून. अरे असं होते का? ए मॅगी पुढं पाय ना बाबा, ए समजून घे, ए पिझ्झा पुढं पाय. मग सांगण्यास तात्पर्य तिथून युरिया बाहेर निघाला का? झाडात पान तोडलं. युरिया डायरेक्ट झाडं घेतील का? मला एक गोष्ट सांग, तू जर रात्री आलूची भाजी खाल्ली आणि तू पळायला गेलास, बरोबर आहे का? पळता पळता इकडं पाहायला हेबाड्या आणि असं इकडे तिकडं पाहिला, बरोबर आहे का? तुम्ही आणि धडकलं एखाद्या भिंतीला आपडलं, खाली तोंड फुटलं, याचा हात फुटला याचा, आणि रक्त निघालं. अचानक रक्त निघता अचानक रक्त थांबलं नाही, खाली पाहिलंय, बरोबर आहे का? बरोबर आहे का? अचानक खाली पाहिलंय आणि काय म्हणायला माहिती का? आईला बरोबर रक्त थांबलंय. आणि मग थोड्या वेळ पाहिलं, आईला आलू, मी रात्री खाल्ली आलूची भाजी याच्यात जाऊन आटकन का रे? अरे रात्री खाल्लेली आलूची भाजी याच्यात जाऊन आटकन का? नाही अटकणार. म्हणजे तुमच्या शरीरात जे तुम्ही खाता ते पचवल्या जातं, त्याचा ग्लुकोज तयार होतो, तो पूर्ण, बरोबर आहे का, शरीरात पसरतो. सेम कंडिशन आहे. नायट्रोजन पाहिजे आम्हाला, काही घेणं नाही, आम्हाला नायट्रोजन पाहिजे. मग झाडं एक तर ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन करतील, बरोबर आहे का? आपण हे पल्सेस करू शकतात, सिरियल्स करू शकतात का? नाही. दुसरा युरिया. आता युरिया जमिनीत टाकला जातो, मग इथे येतात मायक्रो ऑर्गॅनिझम. हे मायक्रो ऑर्गॅनिझम या युरियाला तोडफोड करतील आणि या युरियाचं कन्व्हर्जन करतील नायट्रेट आणि नायट्राईट या 2 फॉर्ममध्ये. आणि झाडं काय ओळखतील? नायट्रेट आणि नायट्राईट ओळखतील. आलं लक्षात? पण लक्षात घ्या, मी जमिनीत युरिया टाकला, हा युरिया पहिल्यांदा पाण्यात विरघळतो, ते काय डायरेक्ट ओढत नाही झाडं. हा युरिया पहिल्यांदा, लक्षात घ्या, हा युरिया पहिल्यांदा पाण्यात पडतो. पाण्यात गेल्यानंतर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, हे त्याचं विघटन करतात, बरोबर आहे का? डिकम्पोजिशन करतात. मग हे पाण्यामध्ये याचं नायट्राईट तयार होतं. नायट्राईट आणि पाणी याला म्हणतात सॉईल सोल्युशन. आणि हे सॉईल सोल्युशन मग झाडं ओढत असतात. झाडं डायरेक्ट युरिया ओढत नसतात. म्हणजे हे एक फॉर्म झाला युरियाचा. तिसरा फॉर्म की बाबा आम्हाला युरिया चालत नाही, कंसात आमच्या इथे शुद्ध शाकाहारी जेवण चालतं, आमच्या घरी नॉनव्हेज चालत नाही, पण मी रस्सा खातो. आमच्या इथे नॉनव्हेज चालत नाही, बरोबर आहे का? पण मी पोळीसोबत थोडंसं खाऊन खाऊ शकतो. आमच्या इथे मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, फक्त मला अंडी चालतात. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, मला फक्त अंड्याचा रस्सा चालतो. ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीज. मग हे जे युरियावाला कार्यक्रम आहे, आम्हाला युरिया पाहिजे नाही बा, कंसात काऊन नाही पाहिजे? आणि आमच्याकडे सॉईल कॅल्केरियस आहे. तुमच्याकडे जर माती ऍसिडिक असेल, बरं याची रेसिड्युअल इफेक्ट असतात, ते लक्षात घ्या. काही असे खतं असतात की जे जमिनीत टाकल्यानंतर माती ऍसिडिक होते. अलग लक्षात, काही असे खतं असतात जे टाकल्या जमिनीत माती ऍसिडिक होते.
अमोनियावाले जेवढ्याही जमिनीत अमोनियम फर्टिलायझर तुम्ही टाकला, तर मी का कारण सांगतो तुम्हाला की युरिया काऊन नाही टाकायचा आणि अमोनिया काऊन टाकायचा, नीट आहे का. आता तुम्ही ज्या जमिनीची माती न्यूट्रल आहे किंवा स्लाइटली ऍसिडिक जमीन आहे, अशा ठिकाणी तुम्ही युरिया नेऊन टाकू शकता. युरिया टाका. गव्हाला युरिया द्यायचा आहे, पण कुठं द्यायचा आहे लक्षात घ्या. गव्हाला युरिया द्यायचा आहे, पण कधी द्यायचा आहे, जर समजा जमीन आपली न्यूट्रल असेल, जर समजा जमीन आपली स्लाइटली ऍसिडिक असेल, तुम्ही युरिया द्या, बिंदास द्या. त्या झाडांना नायट्रेट भेटून जाईल. आता जमिनीचा प्रॉब्लेम असा झाला की आपली जमीन निघली कॅल्केरियस म्हणजे मला सांगा बेसिक असेल का ऍसिडिक असेल, विचार करून सांगा. अबे कॅल्शियम बेसिक असतो, चुना, लाईम, कळी, बरोबर आहे का, हे बेसिक असतं राजे हो. मग आता ही जमीन पहिलेच बेसिक, तुम्ही अशी खतं टाकायली की ज्याचा रेसिड्युअल इफेक्ट अजून बेसिक, म्हणजे मेलं ते, बरोबर आहे का, मेलं ते अजून बेसिक धिंगाणा होईल ना त्याचा. मग अशा वेळेस जे अमोनिकल फर्टिलायझर्स असतात, अमोनिकल फर्टिलायझर दे आर ऍसिडिक इन रेसिड्युअल इफेक्ट, की या खतांना जमिनीत टाकल्यानंतर जमीन थोड्याफार प्रमाणात ऍसिडिक होते. म्हणून जिथं कुठं कॅल्केरियस सॉइल आहे, येतं का लक्षात, किंवा जिथं कुठं अल्कलाईन सॉइल आहे, अशा ठिकाणी एक तर नायट्रोजन पोचवायचं आहे की नाही तुम्हाला, नायट्रोजन पोचवायचं आहे, अमोनिया टाका. पण अमोनिया का टाकायचा, कारण इथं असलेली जमीन कशी आहे, बेसिक आहे. मग ही बेसिक जमीन असेल, तिला अजून बेसिक करण्यात काही लॉजिक आहे का, नाही. तिला स्लाइटली ऍसिडिक फर्टिलायझर टाका, ती न्यूट्रल होईल. ती कशी होईल साहेब, ती न्यूट्रल होईल. येतं का लक्षात. कन्सेप्ट समजून घेणं, हे कन्सेप्ट समजून घेणं, आणि इथं हेच का टाकायचे खतं हे समजून घेणं. हे तुम्हाला वाटतं तसं आपल्या मनात कोणते खतं उचलले कोणते फेकले असं चालत नसते, असं चालत नसते. एवढं परफेक्शन याच्यासाठी पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय, याच्यासाठी सब्जेक्ट जे आहेत ना ते कम्पॅरेटिव्हली वाचावं लागतात बाळांना. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता माहिती, ॲक्च्युली आपल्या शिक्षण पद्धतीचा मोठा प्रॉब्लेम येतो. एका सेमिस्टरला आपल्याला काय तुम्ही पाहिलं नाही, ऑब्झर्व नाही केली तुमची शिक्षण पद्धती. पण जिथं कुठं तुम्हाला ॲग्रॉनॉमीमध्ये सिरियल क्रॉप आहे किंवा खरीप क्रॉप आहे, त्या खरीप क्रॉपवरती येणारी पिकं तुम्हाला त्या वर्षी त्याच सेमिस्टरला एंटोमॉलॉजीमध्ये राहायची, तुम्ही ते ऑब्झर्व नाही केलं. खडक बेसिक असते. हो, तुम्हाला कळतंय का की इथं अमोनिया का टाकायचा, अमोनियम सल्फेट, अमोनियम यस. इथं अमोनिया का टाकायचा, इथं अमोनिया याच्यासाठी टाकायचा की अमोनिया स्लाइटली ऍसिडिक आहे, जमीन कॅल्केरियस आहे किंवा बेसिक आहे, त्यावेळेस अमोनिया टाका, किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट टाका, ज्याला कॅन फर्टिलायझर म्हणतात, ज्याला किसान खात म्हणतात. अलग लक्षात, हे तुम्ही तिथे टाका, जेणेकरून झाडाला नायट्रोजन पण मिळेल, बरोबर आहे का, झाडाला नायट्रोजन पण मिळेल. झाडाला नायट्रोजन पाहिजे ना, याच्यातून मिळेल नायट्रोजन, याच्यातून मिळेल, याच्यातून मिळेल, झाडाला नायट्रोजन बेसिक फर्टिलायझर. मला सांगा क्लिअर आहे का. हॅलो, 100% क्लिअर आहे का, नसेल तर मला एकदा पुन्हा सांगा. हॅलो, या कन्सेप्ट मला पुन्हा सांगण्याची गरज पडायला नाही पाहिजे बरं का. जर कळालं असेल तर 100% हो म्हणा, नाही तर नाही सांगा. जे नाही कळालं तर मला विचारून द्या. बरं, मग कॅन न्यूट्रल फर्टिलायझर आम्ही कुठं काय म्हणालो, कॅन न्यूट्रल फर्टिलायझर, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट न्यूट्रल फर्टिलायझर आम्ही कुठं काय म्हणून राहिलो. पण अमोनिया जो आहे, अमोनिया, बरोबर आहे का, अमोनिया जो आहे, अमोनिया, आता कॅल्शियम अमोनियम नायट्रेट काऊन न्यूट्रल फर्टिलायझर आहे माहिती आहे का. याच्यात कॅल्शियम पण आहे, याच्यात अमोनिया पण आहे. हे बेसिक, हे ऍसिडिक, हे झालं न्यूट्रल. समजलं का त्याचं कारण समजलं बेटा. युरिया ऍसिडिक, बेसिक इन न्यूट्रल. रेसिड्युअल इफेक्ट मी सांगतो पुढे गेल्यानंतर, घाबरू नका. रेसिड्युअल इफेक्ट बाबतीत मी बोलतो पुढे गेल्यानंतर, सध्या घाबरू नका. रेसिड्युअल इफेक्टच्या बाबतीत मी बोलतो पुढे गेल्यानंतर, घाबरू नका. फर्टिलायझरचे रेसिड्युअल इफेक्ट सॉइल सायन्समध्ये प्रॉपर असतात, तिथे नसतात. हे क्लिअर आहे का. राव हे पहा, हे अशी मजा नाही येत. 100% पोरांनी बोलायचं, क्लिअर तर क्लिअर. ओके, चला पुढे जाऊया आपण आता. बरं, मग हे आता समजलं का कोणते फर्टिलायझर टाकायचे, काऊन टाकायचे. कॅल्केरियस सॉइल असेल तर कॅन फर्टिलायझर टाका किंवा अमोनियम सल्फेट टाका तुम्ही. टॉप ड्रेसिंग म्हणजे काय, साईड ड्रेसिंग म्हणजे काय, ते सांगायचं राहिलं माझ्याचे. बघा लक्षात घ्या. आता याच्यात 3 प्रकार असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर टॉप ड्रेसिंग, साईड ड्रेसिंग, बरोबर आहे का, आणि एक बेसल डोस. आता बेसल डोस म्हणजे कसं, की ॲट द टाइम ऑफ पेरणी जर समजा तुम्ही जो डोस देता त्याला म्हणतात बेसल डोस. लक्षात घ्या. पेरणी करत असताना सुरुवातीला जो युरिया टाकला जातो त्याला म्हणतात बेसल डोस. तर राईस ऍसिडिक असते, मग अमोनिया रेसिड्युअल इफेक्ट. सांगतो बेटा, सांगतो. राईस मध्ये युरिया टाकता येत नाही, कारण सांगतो मी पुढे गेल्यानंतर. युरिया इज अ हायली व्होलाटाईल सबस्टन्स. आणि राईस, पोटॅटो, पायनॅपल, अलग लक्षात, these all are the acid loving crop. त्यांना ऍसिडिक कंडिशनच आवडते, बरोबर आहे का, त्यांना ऍसिडिक कंडिशनच आवडते. हे कळायला का मी काय सांगायलोय. तुम्ही त्याचा लोड नका घेऊ, तुम्ही त्याला लोडच नका घेऊ, सोडा, फक्त टाकायचं, एवढं लक्षात घ्या. आता लक्षात घ्या मी काय सांगतोय.
पुढे जाऊया आपण बघा लक्षात. मग 3 प्रकारच्या मेथड असतात. एक असते बेसल डोस ड्युरिंग द पेरणी, इनिशियल स्टेजला पेरणी करत असताना जो काही डोस तुम्ही तिथे टाकता याला म्हणतात बेसल डोस, सुरुवातीला पेरणी करत असताना टाकतात. दुसरा असतो टॉप ड्रेसिंग. टॉप ड्रेसिंग म्हणजे काय, द ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन अ स्टँडिंग क्रॉप. म्हणजे काय, किंवा गहू उभा आहे, गहू उगवलाय आणि गव्हाला आता टाकायचं फर्टिलायझर, ते कसं टाकायचं, उभं राहायचं, झुकेगा नाही साला, बरोबर आहे का, हातात घ्यायचं, हे लक्षात घे, झुकेगा नाही साला, मग असं हातात घ्यायचं असं फेकायचं, बरोबर आहे का, मॅच झुकेगा नाही साला, लक्षात घेणे काय सांगायला, त्याला काय म्हणतो आपण, टॉप ड्रेसिंग. म्हणजे स्टँडिंग क्रॉपमध्ये गमेला हातात घ्यायचं, युरिया उचलायचा आणि युरियाचा छर्रा मारायचा, दिस इज कॉल्ड एज टॉप ड्रेसिंग. त्याला काय म्हणतात, टॉप ड्रेसिंग. बरं, तिसरी मेथड असते साईड ड्रेसिंग. साईड ड्रेसिंग म्हणजे काय, हे समजा उदाहरणार्थ झाड असेल, हे जर समजा उदाहरणार्थ झाड असेल, इथं युरिया टाकायचा, इथं युरिया टाकायचा, युरिया इथं टाकायचा, युरिया इथं टाकायचा, युरिया इथं टाकायचा, याला म्हणतो आपण साईड ड्रेसिंग. काय म्हणतो आपण, साईड ड्रेसिंग. अलग लक्षात, दिस इज कॉल्ड एज साईड ड्रेसिंग. अरे अलग लक्षात, दिस इज कॉल्ड एज साईड ड्रेसिंग. ब्रॉडकास्टिंग नाही, ब्रॉडकास्टिंग ही पेरणीची मेथड आहे बेटा. अशोकजी, ब्रॉडकास्टिंग इट इज द मेथड ऑफ पेरणी, म्हणजे इट इज द मेथड ऑफ सीड सोईंग, इट इज नॉट अ मेथड ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. ब्रॉडकास्टच करायचं, पण त्या मेथडला आपण काय म्हणतो, टॉप ड्रेसिंग म्हणतो. साईड ड्रेसिंग म्हणजे काय, गावाकडे केलं जातं तसं साईड ड्रेसिंग. बुंदी 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 म्हणजे कसं, हे झाड याच्या बुंध्याशी नेऊन टाकायचा युरिया, याच्या बुंध्याशी नेऊन टाकायचा युरिया, बुंदी 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 बुंदी, लाडू पेढे नाही पाहिजे, नाही पाहिजे, त्या बापाचा लगे, बरोबर आहे का, बुंदी बुंदी बुंदी. साईड ड्रेसिंग, टॉप ड्रेसिंग आणि बेसल डोस, या मेथड ऑफ ॲप्लिकेशन आहेत 3. अलग लक्षात, या 3 मेथड ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत. अलग लक्षात, याच्यासोबत होत असते फर्टिगेशन. फर्टिगेशन म्हणजे इरिगेशन सोबत फर्टिलायझर देणे, इरिगेशन प्लस फर्टिलायझर, फर्टिगेशन, इरिगेशन प्लस फर्टिलायझेशन. साईड ड्रेसिंग म्हणजे काय, झाडाला बाजूनं असं हळूहळू हळूहळू खत टाकायचं आणि स्टँडिंग क्रॉपमध्ये, दिस इज कॉल्ड ॲज टॉप ड्रेसिंग, झुके, बरोबर आहे का, टॉप ड्रेसिंग. आणि याला म्हणायचं साईड ड्रेसिंग, बुंदी बुंदी बुंदी, प्रत्येक झाडाच्या बुंद्याशी नेऊन टाकायचं. आलं लक्षात. चला पुढे जाऊया आपण आता. मग फर्टिगेशन, फर्टिलायझर ॲप्लिकेशन विथ हेल्प ऑफ द इरिगेशन इज कॉल्ड एज फर्टिगेशन. बरं, पुढे जाऊयात आपण आता. याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे फॉस्फरस टाकायचं आपल्याला. फॉस्फरस किट टाकायला पाहिजे, आपण लक्षात घ्या, फॉस्फरस किट टाकायला पाहिजे. तर फॉस्फरस हा जनरली 0.1% ड्राय लीफ फॉस्फरस कॉन्सन्ट्रेशन आपण मेंटेन करायला पाहिजे. 60 किलो P2O5, 60 kg, लक्षात घ्या, 60 kg P2O5 प्रति हेक्टर एवढं आपण टाकायला पाहिजे. तर कॉटनमध्ये साईड ड्रेसिंग करतात, हो बरोबर आहे. चला पुढे जाऊया. याच्यानंतर जर तुम्ही पाहत असाल, जर माती ॲसिडिक असेल तर फॉस्फरस अप्लाय करायचा असेल तर बेसिक स्लॅग आणि रॉक फॉस्फेट तुम्ही वापरू शकता. पोटॅशियम, भारतामध्ये मॅक्सिमम आपल्या ज्या आपली जी माती आहे, तर भारतामध्ये जी काही माती आहे आपली, या मातीमध्ये साधारणतः पोटॅशियम हे चांगलं आहे. भारतीय मातीमध्ये, भारताची माती, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतो किंवा इंडियन सॉइल्स आर डेफिसिट इन, तर इंडियन सॉइल्स आर डेफिसिट इन नायट्रोजन, नीट आहे का, इंडियन सॉइल, महाराष्ट्रीयन सॉइल अल्सो, नीट आहे का, काय सांगतोय मी, महाराष्ट्रातली माती कशात डेफिसिट आहे, तर महाराष्ट्रातली माती नायट्रोजनमध्ये डेफिसिट आहे. हे लक्षात ठेवा, भारतातली असेल किंवा महाराष्ट्रातली असेल, आपल्या मातीत सगळ्यात कमतरता कशाची, तर नायट्रोजनची कमतरता आहे, हे लक्षात ठेवा. बरं, मग सांगण्याचं तात्पर्य, तर व्हीटमध्ये स्प्रिंकलर इरिगेशनवर बोलतो मी, 1-2 मिनिट थांबा. मग सांगण्याचं तात्पर्य, पोटॅशियम, इंडो गँगोटिक ॲल्युवियल सॉइल आहे, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतो. जनरल रिकमेंडेशन 40 ते 60 किलो प्रति हेक्टर तुम्ही देऊ शकता. मग याच्यामुळे आपला फर्टिलायझर डोस काय बनन, किंवा 120 किलो नायट्रोजन, 60 किलो तुमचा असलेला फॉस्फरस आणि जवळपास 40 ते 60 किलो तुमचा पोटॅशियम, म्हणजे N, P आणि K, हा तुमचा एक प्रॉपर स्टँडर्ड डोस. 120 ॲज टू 60 ॲज टू 40 to 60, आलं का लक्षात. दिस इज अ स्टँडर्ड डोस. हा एक स्टँडर्ड डोज आहे तुमच्या याच्यासाठी, तुमच्या व्हीटसाठी, हे लक्षात ठेवा. फर्टिलायझर ॲप्लिकेशन याच्यासोबत तुम्हाला जर समजा अप्लाय करायचं असेल, याच्यामध्ये नाही करत, झिंक तिकडे जातं. आता लक्षात घ्या, सो या पद्धतीचा तुमचा डोस जो आहे हा तुम्ही टाकू शकता. पुढे जाऊया. आता याच्यानंतर इरिगेशन, मायक्रोन्यूट्रिएंट जर टाकायचे झाले, भारतामध्ये सगळ्यात जास्त कंटाळा केला जातो तो म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट. आपल्या जमिनीला मायक्रोन्यूट्रिएंटची गरज असते. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुमच्या शेतामध्ये पहिलं काम करायचं ते म्हणजे सॉईल टेस्टिंग करून घ्यायची. सॉईल टेस्टिंगच्या रेकमेंडेशननुसार खतं टाकायचे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट जर तुमच्याकडे, मी प्रामुख्याने सांगतो, फळपिकं असतील किंवा तुमच्याकडे साधारणतः फळपिकांसोबत भाजीपाला असेल,
तर तुम्ही जाणीवपूर्वक मायक्रोन्यूट्रिएंट फवारायलाच पाहिजे, लक्षात घ्या. मायक्रोन्यूट्रिएंट फवारायलाच पाहिजे, लक्षात घ्या. येस, इंडियामध्ये सॉरी आपली जमीन झिंक डिफिसिट सुद्धा आहे, बरोबर आहे. नायट्रोजन डिफिसिट सुद्धा आहे आणि झिंक डिफिसिट सुद्धा आहे आपली जमीन. बरं, मग सांगण्याचं तात्पर्य आपल्या असलेल्या जमिनी झिंक, फेरस, कॉपर, एमएन, बोरॉन ह्या जमिनी म्हणजे ह्या गोष्टींची आपल्याकडे जमिनीमध्ये कमतरता आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर आपल्याकडे हे झिंक, फेरस, बरोबर आहे का, ज्याला आपण म्हणतो फेकुनी कुजणं मन, बरोबर आहे का, हे न्यूट्रिएंट जे आहेत, बरोबर आहे का. यस, तो जो नायट्रोजन डोज आहे बघा 120:60:60 हा जो मी सांगितला हा 120चा डोज स्प्लिट असतो. म्हणजे देताना 60:60:40 ते 60 सुरुवातीला आणि याच्यातलं उरलेलं 60 किलो हे आपल्याला टॉप ड्रेसिंगला द्यायचं असतं. हा डोज स्प्लिट करायचा असतो, लक्षात घ्या. हा डोज स्प्लिट करायचा असतो. ओके, पुढे जाऊया आपण. तुम्हाला समजते का धनाधन डोक्यात बाउन्स मारायला मला भीती वाटते बरं का तुमची कधी कधी. मायक्रोन्यूट्रिएंट आपण टाकायला पाहिजे, प्रश्न कमी येतो. सोबत जर तुम्हाला बायो फर्टिलायझर टाकायचं असेल तर अझॅटोबॅक्टर तुम्ही टाकायला पाहिजे, बरोबर आहे का. अझॅटोबॅक्टर तुम्ही टाकू शकता. त्याच्यासोबत जर तुम्ही पाहत असाल किंवा फॉर द प्रोडक्शन ऑफ 100 kg ड्राय मॅटर द व्हीट NPK रिक्वायर्ड 100 किलो ड्राय मॅटर तुम्हाला जर प्रोड्यूस करायचं असेल, 100 किलोच फक्त, हेक्टरी नाही, 100 किलो प्रोड्यूस करायला 2.45 किलो नायट्रोजन, 0.86 किलो फॉस्फरस आणि पोटॅशियम 3.28 किलो एवढा तुम्हाला 100 kg ड्राय मॅटर म्हणतोय, गहू नाही, ड्राय मॅटर प्रोड्यूस करायला एवढे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम लागतो. पीएच रेंज गव्हासाठी कोणती चांगली आहे, तर गव्हासाठी चांगली स्लाइट ॲसिडिक टू बेसिक म्हणजे न्यूट्रल पीएच. ॲक्च्युली पिकांच्या ग्रोथसाठी सगळ्यात चांगली पीएच कोणती असते, ती असते न्यूट्रल. गहू असो, क्रॉप कोणताही असो, काही ऍसिड लव्हिंग क्रॉप जर सोडले आपण आणि काही आपण बेस लव्हिंग क्रॉप जर सोडले, ऍसिडोफाईट ज्यांना म्हणतो आपण, ऍसिडोफाईट सांगितलं ना तुम्हाला. पोटॅटो आहे, याच्यासोबत पायनॅपल आहे, याच्यासोबत अजून काही क्रॉप आहे जे ऍसिड लव्हिंग क्रॉप आहे, ज्यांना ऍसिड जास्त आवडतं, ऍसिडिक घेऊन जास्त. राईस आहे, ऍसिड लव्हिंग क्रॉप आहे. काही बेस लव्हिंग क्रॉप असतात, बरोबर आहे का. जसं तुमचं कॉटन आहे, याला साधारणतः ब्लॅक सॉईल जास्त आवडते, म्हणून त्या सॉईलचं नावच ब्लॅक कॉटन सॉईल पडलं. आपण म्हणतो वाशिम कर, बरोबर आहे का, नाशिक कर, बरोबर आहे का. तसं ब्लॅक सॉईल होती ती, त्याच्यामध्ये कॉटन लावलं तर ते ब्लॅक कॉटन सॉईल नाव तसंच पडत गेलं ते. मग सांगण्याचं तात्पर्य की पीएच ही इकॉनॉमिकली म्हणजे आपल्याला चांगली पीएच किती, तर न्यूट्रल सॉईल ही कधीही चांगली असते, लक्षात घ्या. न्यूट्रल सॉईल इज ऑलवेज वेल अँड गुड. न्यूट्रल सॉईल कधीही चांगली असते, लक्षात घ्या, बरोबर आहे का. बरं, मग पीएच रेंज 6 ते 8 पर्यंत पीएच रेंज व्हॅरी झाली थोडीफार तरी चालतं. सॉईल सॅलिनिटीला थोड्याफार प्रमाणात टॉलरेट आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नॉट एक्सिडेड दॅन 4 mm. हे प्रत्येकाच्या बाबतीत लक्षात ठेवा. किंवा जर समजा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, आता हे समजा मी इथं बॉक्स ठेवला, बघा लक्षात घ्या, याच्यात माती भरली आणि इथून इलेक्ट्रिकल करंट सोडला, बरोबर आहे का. जर मी याच्यात सॉल्ट टाकतो तर लवकर इलेक्ट्रिकल करंट इकडे जाईल, कारण की आपण शिकलेलो आहे, बरोबर आहे का. लक्षात घ्या की सॉल्ट वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हम लोगों ने समजा साले ने अप्लाय कर दिया 3 DX. मग सांगण्याचं तात्पर्य काय, एखाद्या मातीत जर सॉल्ट जास्त असेल तर तिची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असते. म्हणजे याचा अर्थ काय की व्हीट हे सॉल्टमध्ये जास्त येत नाही, खूप जास्त टॉलरेट नाही, थोडाफार प्रमाणात टॉलरेट करतं, बरोबर आहे का. पण खूप जास्त सलाईन सॉईल असेल तर व्हीट तिथं उगवल्या जाऊ शकत नाही. म्हणजे 4 mm HOS पर सेंटीमीटर याच्यापेक्षा जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त तेव्हाच असते ज्यावेळेस मातीमध्ये सॉल्ट जास्त असतात, लक्षात घ्या. जर हे जास्त असेल तर अशा कंडिशनमध्ये कॅरी करू शकणार नाही, म्हणजे गहू तिथे येऊ शकणार नाही. तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शुड नॉट बी एक्सिडेड दॅन 4 mm HOS पर सेंटीमीटर. या पद्धतीने इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी म्हणजेच सलाईन सॉईल जास्त नसावी, म्हणजेच काय तिथली पीएच 6.5 to 7.5 इज द बेस्ट पीएच फॉर जनरली तुमचा व्हीट क्रॉप, बरोबर आहे का. पुढे जाऊया आपण आता थोडं इरिगेशन मेथड बघूया. इरिगेशन किती वॉटर लागतं, याला कशा पद्धतीचं वॉटर लागतं आणि यांच्यामध्ये IWCP रेशो काय असतो. व्हॉट शुड बी द IWCP रेशो. नीट आहे का रे, इथपर्यंत कळालं मला सांगा एकदा. हॅलो, इथपर्यंत कळालं मला सांगा एकदा. मला पुन्हा या कन्सेप्ट सांगण्याची गरज पडणार नाही, पहिल्यांदा इथपर्यंत क्लिअर आहे मला सांगा. झोपले का बे, झोपले काय, झोपले का काय, गमत्या एवढ्या डिटेलमध्ये क्रॉप कोणी सांगणार नाही. हा आजोबा झोपल्या की काय तुम्ही, एवढ्या डिटेलमध्ये क्रॉप तुम्हाला जिंदगीत कोणी सांगणार नाही सांगणार, फक्त नाही सांगणार. प्रॉब्लेम काय माहिती का नाही सांगणार माहिती का, कारण स्वतःलाच लोकांना माहीत नसतं की आहे का. अर्ध्या लोकांना हे माहीत नसेल IWCP रेशो असतोच काय, IWCP रेशो असतोच काय, अर्ध्या लोकांना हेच माहीत नसेल. पीएच 6.5 ते 7.5 बेटा, पीएच 6.5 ते 7.5, पीएच 6.5 ते 7.5 बेस्ट पीएच. बरं, आता जाऊया पुढे आपण. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट व्हीट जो आहे, व्हीट ही सगळ्यात शेवटी ज्यावेळेस क्रॉप संपतील की नाही आपले, त्यावेळेस मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी पण सांगेल बघा, लक्षात घ्या. कंपॅरेटिव्ह तर ॲग्रो आणि बाकी प्रथमेश मिळून जाते ना, का नाही, मला कॉल कर एक बेटा. चला पुढे जाऊ आपण. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय बेटा,
एखाद्या मातीत जर इलेक्ट्रिक करंट सोडला तर तो किती लवकर पळू शकतो पुढे. जर सलाईन सॉईल असेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असते, सलाईन सॉईल नसेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी असते. म्हणजे या एका दगडात दोन पक्षी मारले, किंवा माती ही सलाईन सॉईल पण नसा, सलाईन सॉईल नसा म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी असा. एका दगडात दोन पक्षी येते एका वाक्यात. पण ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. चला पुढे जाऊ आपण. आता इरिगेशन. तर इरिगेशन देताना लय सांभाळून इरिगेशन द्यावं लागते. इरिगेशन देताना लय सांभाळून इरिगेशन द्यावं लागते. कारण काय, वीड इज व्हेरी सेन्सिटिव्ह फॉर द वॉटर लॉग्ड कंडिशन. जर तिथं वॉटर लॉग्ड कंडिशन झाली, पाणी साचलं रे साचलं का तुमचा कार्यक्रम झाला, पाणी साचू द्यायचं नाही. सो वीड इज ऑलवेज व्हेरी सेन्सिटिव्ह फॉर वॉटर लॉग्ड कंडिशन. दुसरी गोष्ट, वीड हे मीडियम टू हाय वॉटर सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. वॉटर रिक्वायरमेंट अॅन्युअली किती लागते पहा, अॅन्युअल 500 ते 700 mm अॅन्युअल रेनफॉल त्याला लागतो. नंबर ऑफ इरिगेशन म्हणजे काय, पाणी किती वेळा द्यावं लागतं. आता शुगर केन सारख्या क्रॉपला वर्षभरात 24 इरिगेशन, वर्षभरात 24 वेळा पाणी द्यावं लागतं, बरोबर आहे का. वर्षभरात 24 वेळा पाणी द्यावं लागतं शुगर केनला. शुगर केन क्रॉप रिक्वायर्ड 2000 mm वॉटर अॅन्युअली. शुगर केनला एका वर्षात 2000 mm वॉटर लागतं अॅन्युअली, लक्षात घ्या. जो की सगळ्यात जास्त हायएस्ट आहे, लक्षात घ्या. व्हीटला पण एवढं लागत नाही, मी सांगतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर. वॉटर रिक्वायरमेंट 500 ते 700 mm, आणि हेच 500 ते 700 mm पाणी 4 ते 6 वेळा द्यावं लागतं. म्हणजेच काय, 4 to 6 इरिगेशन्स आर इसेन्शियल, कंपल्सरी पाहिजेतच. बघा नीट घ्या मी काय सांगतोय, नीट आहे का मी काय सांगतोय. 4 ते 6 वेळा पाणी तुम्हाला द्यावंच लागेल जर तुम्हाला गहू घ्यायचा असेल. आपण आपल्या पाहुण्या रावण्यांकडे जातो, मग पाहुण्या रावण्यांमध्ये आपण लहान असताना आपल्या वडिलांचे पाहुण्यांचे गप्पा गोष्टी चालायची. गप्पा गोष्टी चालत असताना सलाईन सॉईलचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 4 पेक्षा जास्त आहे. मग तिथे कसं सुटेबल आहे. सलाईन सॉइलमध्ये मी कुठं म्हणलं की व्हीट लावायचं म्हणून बेटा, हेच मी म्हणतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शुड बी लेस दॅन 4. 4 पेक्षा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी असावी तरच व्हीट लावावा. मी तेच म्हणतोय बेटा, व्यवस्थित ऐका. मी तेच सांगतोय की 4 mm HOS पर सेंटीमीटर पेक्षा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी असेल तरच गहू लावा, नाही तर लावू नका. तेच सांगितलं ना मी त्याला वेगळ्या भाषेत बोलतोय. पाहता पुढे जाऊ. मग सांगण्याचं तात्पर्य की आपले पाहुणे रावणे ज्यावेळेस भेटायचे एकमेकांना, लग्नात असतील, कार्यात असतील, तर बोलणार आहे काय काय म्हणतो भाऊ, कसा म्हणतो भाऊ, बरोबर आहे का. मग किती पाणी दिलं तुम्ही आतापर्यंत गव्हाला, गव्हाला पाणी आहे का बाबा, बरोबर आहे का. जर गव्हाला पाणी नसेल ना, जर गव्हाला पाणी नसेल तर सहसा गहू लावल्या जायचा नाही, कारण गव्हाला इरिगेशन चांगल्या पद्धतीने पाहिजे. मग आता IWCP रेशोचा अर्थ काय असतो बघा, लक्षात घ्या. इरिगेशन वॉटर ॲज टू क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हापोरेशन is generally considered as IWCPE रेशो. म्हणजे काय, नीट आहे का, नीट आहे का, की एखाद्या झाडाला आपण किती इरिगेशन दिल्यानंतर, नीट आहे का, क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हापोरेशनचा अर्थ काय असतो नीट पहिल्यांदा समजून घ्या. क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हापोरेशन म्हणजे काय, की जमिनीत जे काही पाणी असेल, नीट आहे का, त्याच्यापैकी काही पाणी इव्हापोरेशनहून निघून जाईल, काही पाणी ट्रान्सपिरेशनहून निघून जाईल, आणि उरलेलं पाणी हे झाडांमध्ये प्रोडक्शनसाठी वापरल्या जाईल. नीट आहे का. आम्हाला सांगतो, क्रिटिकल स्टेजेसही सांगतो 2 मिनिटं थांबा. मग सांगण्याचं तात्पर्य काय, की झाडांचा किंवा व्हीटचा IWCPE रेशो म्हणजे काय, की एखाद्या जमिनीमध्ये जेवढं पाणी दिलं जातं त्याच्यापैकी
इरिगेशनला किती निघून गेलंय, क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हॉपोरेशन म्हणजे इव्हॉपोरेशनला किती पाणी निघून चाललंय. नीट मी काय सांगतो पुन्हा, ट्रान्सपिरेशनला किती पाणी उडून चाललंय आणि हे सगळं उडून किती चाललंय. दिस इज कन्सिडर्ड ॲज क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हॉपोरेशन. एखाद्या जमिनीतून इव्हॉपोरेशनला किती पाणी चाललंय, ट्रान्सपिरेशनला किती पाणी झालंय, ज्याला एकत्रितपणे आपण म्हणतो इव्हॉपो ट्रान्सपिरेशनला किती पाणी चाललंय. ॲज टू म्हणजे कशासोबत कंपॅरिझन, इरिगेशन वॉटर. की एखाद्या जमिनीमध्ये आपण किती इरिगेशन देतो, बरोबर आहे का. आपण एखाद्या जमिनीमध्ये किती इरिगेशन देतो, त्या जमिनीमध्ये दिलेल्या इरिगेशनपैकी किती पाणी इव्हॉपोरेशन होऊन निघून जातं, किती पाण्याचं ट्रान्सपिरेशन होऊन निघून जातं, किती पाण्याचा वॉटर लॉस होतो. या दोघांचा रेशो काढणं म्हणजे IWCP रेशो. त्याला म्हणतात इरिगेशन वॉटर ॲज टू क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हॉपोरेशन रेशो. हा कधी सुद्धा एकपेक्षा खालीच असतो. बिलो द वन, बिलो दॅन वन, ऑलवेज इट इज बिलो दॅन वन. तरच पीक उगवेल. हा कधी सुद्धा एकच्याच खाली असतो. 0.7 ते 0.9 इज द IWCP रेशो फॉर द व्हीट क्रॉप. बरं, आता पुढे जाऊया थोडंसं आपण इरिगेशनच्या बाबतीत ते पाहिलं, नंतर आपण पुढे जाऊया थोडंसं. आता तर तुमचं लाख खरं इरिगेशनच्या बाबतीत. सांगा ना मग जरा, आता इरिगेशन कधी द्यायचं. आपल्याकडे समजा 3 इरिगेशन अवेलेबल आहेत. फर्स्ट इरिगेशन द्यायचं CRI स्टेजला, ग्राउंड रूट इनिशिएशन. नेहमी लक्षात ठेवा, पहिलं इरिगेशन कधी द्यायचं, ग्राउंड रूट इनिशिएशनला, बरोबर. दुसरं इरिगेशन द्यायचं फ्लावरिंग स्टेजला. तिसरं इरिगेशन द्यायचं जॉईंटनिंग आणि मिल्किंग स्टेजला. येते लक्षात मी काय सांगतो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, सगळ्यात पहिल्यांदा जमिनीत टाकलं की जर्मिनेशन, मग येणार तुमची जर्मिनेशन नंतर 20-25 दिवसानंतर CRI स्टेज, बरोबर आहे का. 20 ते 25 दिवसानंतर येईल ग्राउंड रूट इनिशिएशन. मग त्याच्यानंतर जमिनीच्या वरती हे गवत येईल, याला आपण जनरली म्हटलं होतं, जमिनीच्या वरती जे गवत आलं त्याला आपण काय म्हणलं होतं, आठवते का तुम्हाला. जमिनीच्या वरती जे गवत आलं होतं त्या गवताला आपण काय म्हणलं होतं, आठवते का. जमिनीच्या वरती जे गवत आलं त्या स्टेजला म्हणलं होतं टिलरिंग स्टेज, आठवते का. मग या टिलरिंग स्टेजमधून हळूहळू पुढे गेल्यानंतर मग जॉईंटनिंग स्टेज आपल्याला पाहायला भेटलं होतं. मग त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेज आपल्याला पाहायला भेटलं होतं. उलटं झालं, हा बरोबर आहे. फ्लावरिंग स्टेज आहे, मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की बाबा मिल्किंग स्टेज आहे आणि मिल्किंग स्टेज, बरोबर आहे का. इथपर्यंत तुमच्याकडे 3च जर इरिगेशन अवेलेबल असतील तर IW विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन द CPE, बरोबर आहे ना. अरे जेवढे इरिगेशन देशील बाळा, त्याच पाण्यातून काही ना काहीतरी निघून जाणार आहे पाणी. इरिगेशन वॉटर तू किती दिलंयस आणि त्याच्यापैकी किती पाणी उडून गेलंय हेच पाशील ना तू. पाणी जास्त उडून जाईल आणि इरिगेशन कमी होईल, असं होईल का बेटा. मग सांग बरं, तुम्ही विचार करून सांगा मला. पाणी जास्त उडून गेलं, हो तुम्ही विचार करून सांगा ना मला. काय झालं सर, पाणी जास्त उडून गेलं, जेवढं इरिगेशन दिलं तुम्ही 10 लिटर्स पाणी टाकलं होतं जमिनीत, इरिगेशनला मला 10 लिटर्स पाणी टाकलं तुम्ही आणि पाणी उडून गेलं 11 लिटर, असं होईल का. विचार करून सांग बरं मला तूच. इरिगेशन किती दिलं आणि त्याच्यापैकी पाणी किती उडून गेलं, यालाच म्हणतात IW म्हणजे इरिगेशन वॉटर ॲज टू CPE क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हॉपोरेशन रेशो. अरे आलं का लक्षात, किती पंचायत आहे. मग सांगण्यात तात्पर्य CRI स्टेज, फ्लावरिंग स्टेज आणि जॉईंटिंग आणि किंवा मिल्क स्टेज, या 3 स्टेजेसला तुम्हाला पाणी द्यायचं असेल, 3च वॉटर अवेलेबल असेल तर 3 इरिगेशन असे द्यावे. आता बघूया आपण, किंवा जर समजा फक्त आपल्याकडे एकच इरिगेशन अवेलेबल आहे तर ते कधी द्यायचं. आपल्याकडे फक्त एक इरिगेशन अवेलेबल आहे, लक्षात घ्या. IWCP रेशो कसा चेक करता, इरिगेशन वॉटर व्हीनॉसनं चेक करता येतं. क्युम्युलेटिव्ह पॅन इव्हॉपोरेशन चेक करण्यासाठी पॅन इव्हॉपोरेमीटर असतं आपल्याकडे. चला पुढे जाऊया आपण, त्याच्यावरून रिडिंग घेतल्या जातात. आता सांगण्याचं तात्पर्य पहा, नंबर ऑफ इरिगेशन, जर आपल्याकडे एकच इरिगेशन अवेलेबल असेल तर ती द्यायची CRI स्टेजला. कोणत्या स्टेजला, CRI स्टेजला द्यायची. लक्षात घ्या मी काय सांगतो, हो ते थोडंसं मागे पुढे झालं, मी सांगतो ना. लेट जॉईंटनिंग आधी येईल आणि त्याच्यानंतर येईल. पुढे जाऊया आपण. CRI स्टेजला पहिल्यांदा नीट आहे का मी काय सांगतोय, एकच इरिगेशन अवेलेबल, आपल्याकडे एकच इरिगेशन अवेलेबल आहे तर ते द्यायचं CRI स्टेजला. मोस्ट सेन्सिटिव्ह स्टेज ऑफ, नीट आहे का, मोस्ट सेन्सिटिव्ह स्टेज ऑफ व्हीट क्रॉप अबाउट द इरिगेशन, हे कोण आहे, CRI स्टेज अतिशय दलिंदर स्टेज आहे. की मला पाणी पाहिजे, मला काय घेणं देणं, मला काहीही घेणं देणं नाही, मला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर आहे का. मग CRI स्टेज एकच इरिगेशन असेल तर CRI स्टेज, 2 इरिगेशन अवेलेबल असतील 2च तर CRI आणि लेट जॉईंटनिंगला द्यायचं. 3 इरिगेशन अवेलेबल असतील तर पहिलं द्यायचं CRI स्टेजला. दुसरं आपण द्यायची ते म्हणजे बुटनिंग स्टेजला, त्याला बूट आठवते का, बुटनिंग स्टेज. आणि तिसरं मिल्किंग स्टेजला. 4 इरिगेशन अवेलेबल असतील तर CRI स्टेजला कंपल्सरी, मग लेट जॉईंटनिंगला, मग फ्लावरिंगला आणि मग तुमचं आहे मिल्किंग स्टेज. 5 इरिगेशन अवेलेबल असतील तर CRI स्टेज, लेट जॉईंटनिंग स्टेज, त्याच्यानंतर लेट टिलरिंग स्टेज, मग लेट जॉईंटनिंग स्टेज, मग फ्लावरिंग आणि मग मिल्किंग स्टेज. आणि 6 इरिगेशन असतील तुमच्याकडे अवेलेबल तर मग तुम्ही 6 इरिगेशन द्यायलाच पाहिजे. यस, मोस्ट क्रिटिकल स्टेज CRI ना, तेच सांगितलं मी आता 2 मिनिटापूर्वी. आणि जर तुमच्याकडे नंबर ऑफ इरिगेशन 6 असतील, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं 4 ते 6 इरिगेशन द्यायला पाहिजे, तर 6 इरिगेशन अवेलेबल असतील तर पहिलं इरिगेशन CRI, मग लेट लेट टिलरिंग, मग लेट जॉईंटनिंग, मग फ्लावरिंग, मग त्याच्यानंतर तुमचा असलेला मिल्किंग स्टेज आणि मग सगळ्यात शेवटी डब स्टेज. असे 6 इरिगेशन तुम्ही देऊ शकता. तर हे लक्षात कसं राहील
हे लक्षात कन्फर्म राहतं. CRI कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजेतच, बरोबर आहे का. नंबर ऑफ इरिगेशन वाढली की एक स्टेज वाढली, नंबर ऑफ इरिगेशन वाढली की थोडी थोडी स्टेज वाढली. आलं का लक्षात मला काय सांगायचं ते? हॅलो, आलं का लक्षात मला काय सांगायचं ते? या पद्धतीने आपण इरिगेशन द्यायला पाहिजे. बाकीचा आपला टॉपिक जो आहे तो आपण उद्याच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. बाकीचा रिमेनिंग टॉपिक आपला जो आहे उद्या आपले चालू काय होतील, तर उद्या आपले क्रॉपचे डिसीजेस चालू होतील. डिसीजेसच्या बाबतीत मला पहिल्यांदा बेसिक शिकवावं लागणार आहे तुम्हाला, हे सांगतो मी तुम्हाला. डिसीजेस ऑफ व्हीट क्रॉपमध्ये मला पहिल्यांदा तुम्हाला बेसिक शिकवावं लागेल यांचं. पहिल्यांदा उद्या मी बेसिक शिकवणार आहे प्लांट पॅथॉलॉजीचं. हे लक्षात घ्या, उद्या प्लांट पॅथॉलॉजीचं मी बेसिक पहिल्यांदा शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला या क्रॉपच्या बाबतीत चालू करेन. ओके, कळालं का मी काय सांगतोय? हॅलो, कळालं का मी काय सांगतोय? उद्या पहिल्यांदा मी यांचं बेसिक शिकवेन. तर CRI स्टेज मग 21 दिवसानंतर येते. मग स्टार्टिंग जर्मिनेशन इरिगेशन द्यायचं नाही का? नाही द्यायचं. सुरुवातीला इरिगेशन कशाला द्यायचं? भिजवून गहू पेरतात रे, पेरून भिजवत नसतात, लगेच नाही भिजवायचं. ते आपल्याकडे उलटं सुलटं चालतं, काही चालतं आपल्याकडे. ओके, चालेल. हो राव विशाल, बघूया आपण, बघूया. नाही दिवशी का इंतजार कर रहा हूं, डेट कब आएगी. चला पुढे जाऊ. ठीक आहे, ओके, ऑल द बेस्ट.